नमस्कार. नमस्कार. आज मी माझ्या अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलो आहोत चिखरापूर येथील ठाकूर सर यांना भेटण्यासाठी. आपल्या लाडक्या मुलामुलींच्या शुभ लग्न कार्यामध्ये फोटोग्राफरच्या माध्यमातून घरापर्यंत पोहोचलेले ठाकूर सर, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात घर करून राहिलेले आमचे सर्व विद्यार्थ्यांचे लाडके गुरु ठाकूर सर यांना त्यांचा आयुष्याचा जीवन प्रवास कसा झाला हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपलं गाव कुठलं आणि शिक्षण कशा पद्धतीने झालं ते आमच्या मी मूळ राहणारा वराडसीम, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव, खानदेश मधला राहणारा आहे. आणि माझं शिक्षण जे झालेलं आहे ते वराडसीमला 3री पर्यंत झालं. थोडस काही अडचणीमुळे वडिलांनी गाव सोडलं उदरनिर्वाहाच्या निमित्ताने. 3री मधून मला बाहेर पडावं लागलं. आम्हाला 3रीला प्राथमिक शाळेत म्हणजे बेसिक शाळा होती आमची, मराठी मुलांची बेसिक शाळा. त्यामध्ये सूतकताई असायची. सुरुवातीला कापसाचा कचरा काढण्यापासून तर पेळू तयार करायपर्यंत, आणि नंतर मग सरकी काढायची, पेळू तयार करायचे, आणि नंतर मग तकली आली हातामध्ये. ती तकली जी होती त्याच्याने सूत करतायचं. असं 3री पासून माझं शिक्षण आजोबांकडे झालं, आईच्या वडिलांकडे. मग माझं शिक्षण 7वी पर्यंत तिथे झालं. फायनलची परीक्षा मी जामनेर तालुक्याचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी फायनलची परीक्षा दिली. 7वी फायनल पास झालो त्याच्यामध्ये. पण मग मोईखेडे दिगर या ठिकाणी आजोबा राहायचे. त्या ठिकाणी काही व्यवस्था नव्हती, त्याला बेरखेडे म्हणतात, मोईखेडे किंवा बेरखेडे. तिथे हायस्कूल वगैरे नव्हतं, माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था नसल्या कारणाने एक बेटावर बुद्रुक म्हणत होतं, बेटाव खुर्द. त्या ठिकाणी आपण बोर्डिंग असायच्या पूर्वी, बोर्डिंगची शाळा तिथे होती. जसं तळेगाव झालं, पण मी त्या वर्षी तिथे नापास झालो. आजारी पडलो, परीक्षेच्या वेळेस नापास झालो. नंतर पुढच्या वर्षी काय करायचं म्हणून तिथून सोडलं आणि आत्याकडे राहायला गेलो. आणि नंतर मग तिथे 8वी पास झालो. नंतर मी वडिलांशीच कॉन्टॅक्ट केला हळूहळू, आणि नंतर मी निर्णयच घेतला की आपल्या गावी आपण जायचं सर्वांनी. मग वडिलांना सांगून तुम्ही म्हटलं राग विसरा आता आणि हे सगळं सोडून द्या. वडील जरा तापट होते भयंकर. एकदा विषय नाही घ्यायचा म्हटलं तर घेतच नव्हते. पण कसं तरी समजावलं, कारण मला थोडंसं कळायला लागलं होतं. मग तिथे आलो आम्ही. मग वडिलांनी थोडंसं कामं वगैरे करून शेळ्या वगैरे घेतल्यात. माझं 10वीचं शिक्षण तिथपर्यंत झालं. 11वीचं झालं. शेळ्यांवरती आमची गुजराण चालू लागली. वडिलांची सालदारी होती ती सुटली. अधूनमधून कामं करावी लागायचे, शेताची कामं करायचे, कधी शेळ्यांची कामं करायची, कधी चारायला फॉरेस्टमध्ये जायचं. अशा प्रकारे उदरनिर्वाह झाला. त्या काळात तुम्ही शेळ्यांचं पालन केलं, त्यावेळेचा एखादा किस्सा आम्हाला सांगा. कुठल्या प्रकारचं सांगायचं? त्यावेळेस रानामध्ये आम्ही जंगलात जात होतो. फॉरेस्ट मोठं होतं. तिथे हिंस्र पशु होते, त्या शेळ्यांची राखण करायची, चारायच्या. फॉरेस्टमध्ये सोडून दिलं की आम्ही बिनधास्त असायचो. एक 3-4 मुलं धनगराची वगैरे असायची, त्यांचा तो उद्योगच असायचा. आणि त्यांच्याबरोबर मी मग गावातून शेळ्या सोडल्या की 2 किलोमीटर चालत जायचं त्यांच्या पाठीमागे आणि सोडायच्या शेळ्या. आणि काही वेळेस असे प्रसंग आले की शेळी पकडण्यासाठी तरस म्हणून जे आहेत ना, तरसाने पकडली. मग आम्ही मागे लागलो, ओरडलो, दोघं तिघे पळत गेल्यानंतर त्याने ती सोडली, पळाला. म्हणजे तो फार ताकदवर असतो प्राणी. असे रानातले भरपूर अनुभव आहेत. नंतर मग दुपारच्या वेळेस काय करायचं, न्यारी वगैरे नसायची, भाकरी काही त्यावेळेस बांधून नेत नव्हतो आम्ही. घरी खाल्लं एकदाच की तसंच जायचं. मग शेळ्यांचं दूध काढायचं द्रोणामध्ये, पळसाची पानं घ्यायची, शेळ्यांचं दूध द्रोणामध्ये काढायचं. आणि एक वनस्पती होती, त्या वनस्पतीला तोडलं की तिचा चीक यायचा. चीक निघत असल्यामुळे आम्ही ते हलवायचं, त्या द्रोणामध्ये ठेवायचं आणि हलवायचं. त्याचं एक 10 मिनिटामध्ये दही तयार व्हायचं. त्याला आंबटपणा नसायचा, पण आम्हाला मजा वाटायची ते खायला. त्याला वडिलांची अपेक्षा होती की D.Ed करायचं तू, आणि मी म्हणत होतो की मला चित्रकलेलाच जायचं आहे. चित्रकलेचा कोर्स मला करायचा आहे. 1 वर्षाचा DTC कोर्स केला. चित्रकला तुमची लहानपणापासून आवडच? पहिल्यापासूनची.
DTC कोर्स केला की 1 वर्षात आपण शिक्षक होऊ अशी अपेक्षा होती त्यावेळेस. नंतर मग दुसरं वर्ष सुरू झालं. प्रवेश खेळद्याला घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी म्हटलं आपलं नंबर लागेल माझा. तर तिथे 60च मुलं घेतलीत फक्त, आणि बाकीची जे होते त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ETD कोर्स होता. आता म्हटलं आपला नंबर लागला नाही, आता काय करावं. मी निराश होऊन घरी निघालो. तेवढ्यात मग त्यांनी बोलवलं, म्हटले राहिलेली उर्वरित जी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी नवीन निघालेला फाउंडेशन कोर्सला प्रवेश आहे. फाउंडेशन कोर्सला तुम्हाला प्रवेश दिलेला आहे. म्हटले तुमचे पैसे जमा करा आणि तुम्ही प्रवेश घ्या. तर 2 वर्ष वाढले म्हटल्यानंतर म्हटलं आता किती पंचायत झाली. 1 वर्षात आपण शिकून बाहेर पडलो असतो, घरच्यांचा लोड कमी झाला असता, नोकरी लागली असती. आणि नोकरी लागली असती, कुठेतरी काहीतरी केलं असतं. तर तेही नाही. म्हटलं आता 2 वर्ष वाढले म्हटल्यानंतर करायचं काय. आल्यानंतर सांगितलं घरी. वडिलांशी तर काय बोलू शकत नव्हतो, त्यांची इच्छाच नव्हती, त्यांना ते सांगितलंच नाही. मग असं उद्वाऱ्या सणवाऱ्या केल्या, परिचितांकडनं काही पैसे घेतले. एक कासार म्हणून आहेत, ती बाई घरी आईला बांगड्या वगैरे भरायला यायची. मावशी मी तिला मावशी म्हणायचो. मग तिने मला मुलगा मानलेला होता. मग ती अडचण तिला सांगितल्यानंतर तिचा माझ्यासारखाच मुलगा एक होता. ती त्याचंही नाव रमण, माझं नाव रमेश, त्याचं नाव रमण किंवा रमजान म्हणायचे त्याला. मग अशा अवस्थेमध्ये त्यांनी मला थोडीशी मदत केली आर्थिक बाबतीत. म्हणजे खेळद्याला मी जेव्हा शिक्षण घ्यायला लागलो त्यावेळेस आम्ही अक्षरशः, म्हणजे परिस्थिती अशी होती की पैसा जवळ नाही, आणि तशा ठिकाणी बरोबरच्या मुलांबरोबर, बरोबरची मुलं काही काही धनिकांची होती, काही काही अतिशिष्ट. आम्हाला काय कमी आहे. माझी एक वळकटी गोधडीची आणि झोपायला थोडीशी जागा मला. आम्ही 3 मुलं राहत होतो. एकाचा डबा होता हॉस्टेलचा, D.Edला होता तो, आणि एक दोघांचं घरून यायचं, एकाचा डबा, आणि एक मी हाताने तिथे करून खायचो. मिळेल तशा पद्धतीने आम्ही दिवस काढलेत. आणि कसं तरी पहिलं वर्ष निघालं. दुसऱ्या वर्षी मग कॉन्फिडन्स आला थोडासा, किंवा करू आपण काहीतरी. मग दुसरं वर्षी माझं निघालं त्यात. अशा पद्धतीने वडील त्या दुसऱ्या वर्षी आलेत. आल्यानंतर त्यांनी पाहिलं, एक मुलगा, 2 मुलं वरती झोपतायत, मी खाली झोपतोय. त्यांच्या गाद्या आहेत, माझी वळकटी आहे, गोधडी. त्याच्यामध्ये त्यांनी ते पाहिलं, डोळ्यात अश्रू आलेत. म्हटलं का रडतायत आता, असं म्हणून ते दुसरं वर्ष आमचं पार पडलं. ETD झालो. नोकरीचा मोठा गंभीर प्रश्न. आता पुढे काय, 79 अर्ज केलेत. मला कोकणामध्ये नोकरी करायची म्हटलं. माझ्या डोक्यामध्ये 8वी पासून भूगोल शिकतोय तेव्हापासून माझ्या डोक्यात त्याचं वर्णन ऐकल्यानंतर कोकणात मला नोकरी मिळाली पाहिजे अशी त्यावेळेची अपेक्षा आठवतली. सुदैवाने एक धरणगावला माझा नंबर लागेल, म्हणजे मुलाखतीला बोलवलं. ती होती उर्दू शाळा. त्या उर्दू शाळेमध्ये सुदैवाने याला स्टेशनला गेलो, भुसावळ स्टेशनला. भुसावळ स्टेशनला काय झालं, काय करावं म्हटलं आता. आणि कधी घर सोडलेलं नाही, परीक्षेसाठी आलो फक्त भुसावळपर्यंत, फारशी माहिती नाही. मग आता काय करावं, गेलो, चौकशी केली, पॅसेंजर कोणती आहे काय. मग अंमळनेर पॅसेंजरचं तिकीट काढलं. धरणगाव. माझ्या पाठीमागे एक मुलगा होता, तो म्हटला धरणगाव. मला वाटलं हा तिथला असेल. मग त्याने सांगितलं मी धरणगावचाच म्हटला. बरं म्हटलं, पण मला भीती वाटत होती की हा मागे लागला तर काय करायचं. आणि असं धावपळ करत मी दादरा ओलांडून पॅसेंजरमध्ये ज्या ठिकाणी बसलो होतो बोगीमध्ये, तिथे तो पण आला माझ्यावर. मला आधी काही भीती वाटायला लागली. म्हटलं हा मागे लागला कडे आपल्याजवळ आहे काय, म्हटलं भानगड काय आहे, 50 रुपये फक्त, आणि त्याच्यातही गेले तर काय करायचं म्हटलं आपण, आपल्या इथे परिचय नाही काही नाही. अशा पद्धतीने कसं तरी ते बोलणं झालं. तो येऊन बसला. मग म्हटलं कुठे जाणार, तिथे फार अंधार असतो, गाडी 1 मैल मागे थांबते. धरणगावच्या स्टेशन धरणगाव आहे, परंतु धरणगाव त्या ठिकाणी गाव नाही. मग तुम्ही जाणार कुठे, तिथे कुणीच नसतं. एकदा पॅसेंजर संपली गेली, स्टेशनवर पॅसेंजर निघाले चालत,
की मग तुम्हाला कोणी तिथे सापडणार नाही, अंधाराचं तुम्ही तिथे काही थांबू नका. म्हटलं मला भीती वाटत होती, हा काय करतोय म्हटलं, याच्या मनात आहे काय. बरं म्हटलं मग काय करायचं. तर म्हटलं माझ्याबरोबर चला. म्हटलं होऊन जाऊ द्या, हा एक आपल्याला काही भारी नाहीये, बघू म्हटलं काय होईल ते, जे होईल ते पाहू. त्याच्याबरोबर मी गेलो. बाकीची माणसं मंडळी होती. त्याच्या घरी गेल्यानंतर त्याचा मोठा दरवाजा, त्याने ते वडिलांना हाक मारली. वडिलांनी दार उघडलं. वडील म्हटले मग कोण आहे ते. त्याने सांगितलं माझे मित्र आहेत. अरे म्हटलं काही नसताना आम्ही तर मानायला लागला आपल्याला. मग माझी व्यवस्था केली त्यांनी. रात्री 1 वाजता एक छोटी रूम होती मस्तपैकी, त्यांनी तिथे कॉट वगैरे टाकलेली होती, मच्छरदाणी लावून त्याच्यावरती पडलो मी मस्त. ते म्हटले आता तुम्ही रात्रभर इथे झोपा पहाटेपर्यंत, तुम्हाला सकाळी मी उठवतो आणि आमच्या याच्यापर्यंत घेऊन जातो, शाळेपर्यंत. दुसऱ्या दिवशी घेऊन गेले मला. हे माझे नातेवाईक आहे म्हटले आणि माझ्या मुलाचे मित्र आहेत, यांना कॉल आलेला आहे म्हटलं, तुम्ही कॉल केलेला आहे, तर त्यांचं बघा म्हटलं, नोकरीचं जमत असेल तर करून टाका, काय असेल तर मी करून देईल म्हटलं तुम्हाला. ते म्हटले तसं काही नाही, माझाही नातेवाईक यायचं आहे म्हटले, पण जर तो आला नाही तर तुमची 100% नोकरी फिक्स. आता म्हटलं ही उर्दू शाळेवरती ड्रॉइंग टीचरला काय लागतंय शिकवायला. मग तसं झालं. दुसऱ्या दिवशी मी त्या दिवशी सकाळी फिरून आल्यानंतर 11 वाजले. 11 वाजता मी गेलो. त्यांनी मला मोटरसायकलवरती सोडलं आणि मी हायस्कूलमध्ये गेलो. हायस्कूलमध्ये गेल्यानंतर माझी मुलाखत वगैरे झाली. 12:15 मुलाखत झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं स्टाफ रूम मध्ये बसा. स्टाफ रूम मध्ये बसलो. स्टाफ रूम मध्ये बसल्यानंतर मग बराच वेळ गेला. 1 वाजला. 1चा सव्वा झाला आणि मग शिपाई आला माझ्याकडे की सर तुम्हाला जायला सांगितलं. अरे मी म्हटलं आता गेली इथली संधी, म्हटलं आता काय करावं. साधं पत्र आलं, कदाचित अजून जपून ठेवलं असेल मी ते पत्र. साधं पोस्ट कार्ड 10 पैशाचं, 10 पैसे किंमत होती त्याची. त्याच्यावरती आलं की तुमच्या नकला पाहिलेल्या आहेत, आम्हाला ड्रॉइंग टीचरची आवश्यकता आहे, तुम्ही भुसावळ स्टेशनवरतून मुंबईला येण्यासाठी मुंब्र्याला उतरा. मुंब्र्याला उतरल्यानंतर गेटच्या बाहेर म्हणजे स्टेशनच्या बाहेर आल्यावरती गेट आहे, त्या गेटवरती 7:15 वाजता मुंबई सेंट्रल भिराची गाडी लागते किंवा भिरा गाडी येईल. त्या भिरा गाडी, भिरा काही कळतच नव्हतं मला. भिरा गाडी येईल, त्या भिरा गाडीने बसा आणि सगळं नवीन ना मुंबई. सुधागड पालीला उतरा. 4 दिवस झाले. नंतर मग खिशातलं संपत आलं सगळं. म्हटलं आता इथे कुणी खानदेशचं आहे का ती चौकशी करावी. गेली चौकशी तर आमच्याच गावाच्या जवळचं वरणगाव म्हणून आहे, भुसावळच्या जवळ वरणगाव फॅक्टरी, ऑर्डनन्स फॅक्टरी आहे तिथे. तिथले बडे नावाचे सर निघालेत. त्या बडे सरांच्याकडे मी राहिलो. त्यांनी आश्रय दिला, ओळख केली. माझ्याकडे गेल्यानंतर दादा म्हटले तुमचा नंबर लागलाय, तुम्हाला बोलवलेच आहे म्हटले मी, पण अडचण एक आहे की तुम्हाला पगार अर्धा देईल, 300 रुपये पगार, त्याच्यातून 150 रुपये पगार. म्हटलं दादा काय वाटेल ते करा, त्यालाही मी तयार आहे. आता माघारी जाण्यासाठी पैसे तर पाहिजे. म्हटलं मी त्यालाही तयार आहे, करून घ्या आम्हाला, करून घ्या, मी त्यालाही तयार आहे म्हटलं. मग दादांनी सांगितलं यांची नेमणूक म्हटले वावळोली शाळेला केलेली आहे. सुधागड म्हणजे वावळोली एकलव्य आदिवासी आश्रम शाळा वावळोली, त्या ठिकाणी माझी बदली केली. तिथे जाऊन पाहतो, बापरे मुलं किती. 2 जुलैला तिथे हजर झालो, पण 2 जुलैपर्यंत पाऊस नव्हता आणि मी शाळेवरती जायला सुरुवात केली. शाळेवरती जाण्याचा रस्ता बल्लाळेश्वराच्या जवळूनच होता. गणपती अष्टविनायकाचा बल्लाळेश्वराच्या तळ्यावरतून तिथे हातपाय धुतले, दर्शन घेतलं आणि सरळ पुढे गेलो. पेटी वगैरे होती छोटीशी हातामध्ये, ती घेतल्यानंतर चालतच गेलो. मग गाड्या घोड्या कसलं काही माहीतच नाही. 2 किलोमीटर चालत गेल्यानंतर तिथे पाहतो तर पाऊस सुरू झाला, तुफान पाऊस. आणि त्या पावसामध्ये खाचरं भरलेली होती थोडी. ते खाचरं अंथरून कुठे साप फिरतायत, कुठे खेकडे बाहेर येत आहेत, कुठे मोठमोठे साप आडवे येत आहेत. अशा याच्यामध्ये जवळजवळ अर्धा-पाऊण किलोमीटर वरती शाळा आतमध्ये ते सांगणार आहेत. दादा आलेत, दादांनी सगळं दाखवलं मला. हे कोठार आहे धान्याचं, इथे डाळी, तूप, तेल सगळं इथे असतं, मीठ मिरची यातून घ्यायचं, तिथे बाईला द्यायचं आणि दळण जर संपलं, गहू धान्य वगैरे संपलं तर हा चकडा आहे,
एक बैलाचा छकडा होता. अच्छा. हा गडी, त्या गड्यालाही बोलून घेतलं, याच्याजवळ द्यायचं, हा गावात येईल पालीला आणि इथून पीठ आणेल, राईस काही लागला तर राईस इथे असतो. अशा प्रकारे सगळी माहिती दिली. हे सगळं तुम्हाला सांभाळायचंय आणि ह्या चाब्या तुमच्या ताब्यात, अरे, इथून पुढे काही झालं तर जबाबदारी तुमची. म्हणजे म्हटलं शिक्षका पेशाबरोबर ही बाकीची हे बाकी बाकीची जबाबदारी तुमच्यावर आली. मग काय आता म्हणे, दिपवळी आली. दिपवळीपर्यंत मी शांत राहिलो, ते जे जे होत राहिलं ते सहन करत राहिलो. मग दिपवळीला सुट्टीला घरी गेलो. दादाने पैसे दिलेत 200 रुपये. जुलै पासून आता म्हणजे पगार सगळा एकत्र. त्यावेळेच्या पैशाची किंमत होती 200 रुपये. ते घेतले, घरी गेलो. दिपवळी एक झालं सर, त्या तिथं तुम्ही शाळेत राहिल्यामुळे ते तुमचा जो उदरनिर्वाह झाला आणि इतक्या दिवस खडतर प्रवास तिथं थांबल्यासारखं झालं. प्रवास खर्च वाचला. त्यावेळेस काही एवढी धावपळी नसायची. तिथे मजेशीर राहत होतो. माझं तयार करून घेत होतो, मी खात होतो. निसर्गाचं सानिध्य भरपूर मिळालं. माझी इच्छा तृप्त झाली. आपल्याला कोकणामध्ये म्हणजे तुमच्या मनात होतं ते तुमच्याकडून करून घेतलं. बरेच याच्यात संघर्ष असू द्या, पण कोकण किती भयंकर असतं. सौंदर्याबरोबर काय काय आहे त्या ठिकाणी हे नंतर गेल्यानंतर कळलं. आणि एकदा तर आमचे लिमाई साहेब तिथे आलेत आणि म्हटले, ठाकूर पचतय का? म्हटलं आता काय करावं. नाही म्हटलं दादा, जरा थोडस नाही म्हटलं, ही समोरची टेकडी दिसते ना, त्या टेकडीवरती जायचं, 2 वेळेस चढायचं आणि 2 वेळेस उतरायचं, तर तुम्हाला पचेल म्हटले. आता ते पूर्णपणे वातावरण दमट वातावरण, त्या दमट वातावरणामध्ये भाताशिवाय काही चालत नाही. इथे मांस मासे जास्त चालतात म्हटले. तुम्ही नॉनव्हेज खाता का? म्हटलं खातो. आता तिथे काय आपल्याला भात तर काही मला आवडत नव्हता आणि भाकरी कशाची असायची, याची नाचणीची असायची. क्षीरसागर नावाचे एक ग्रस्त होते, शिक्षक होते, गबावडे हायस्कूलला. त्यांनी ते म्हटले, तुमच्यासाठी एक जाहिरात आहे म्हटले, बघा तुम्हाला जमतं का जायला. तर म्हटलं कुठेही असेल तर मी जाईल. पाहिलं तर मग इथे ड्रॉइंग टीचर पाहिजे, समक्ष भेटा असं लिहिलेलं होतं. त्या पत्त्यावरती मी इथे आलो. शोधत 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 इथे शिक्रापूरला उतरलो. पहिली गाठ पडली अब्दुल भैयाची. अब्दुल भाई टपरी होती. आणि मला त्यावेळेस पानाचा शुल्क होता आणि संपर्क कुठे साधायचा, तर टपरीवरती साधला. मग ते म्हटले, आगे जाओ है स्कूल आहे उधर. मग गेलो तर तिथे काहीतरी शुक्रवार होता मला वाटतं, आणि शुक्रवारचा दिवस असल्या कारणाने मुख्याध्यापक खळदकर म्हणून जे होते ते तिथे नव्हते शाळेवरती. त्याचं ऑफिस कुठं होतं सर? त्यांचं ऑफिस विरुडे पाटलांच्या ह्याच्यामध्ये माडीवरती, भैरवनाथ मंदिराच्या समोर. ते विकास हे आपलं भूमापन केंद्र आहे ना, त्या ठिकाणी. तिथे खाली वरती ऑफिस आणि खाली वर्ग भरायचा. आणि स्टाफ कमी होता, 7-8 लोक असायचे, त्यामुळे काय बघून जायचं. अजून कोण कोण होते शिक्षक तिथले? त्यावेळेस शिक्षक शेळके होते, शिर्के होते, आणि सुरा देशपांडे क्लार्क होते. मुख्याध्यापक म्हणून खळदकर होते. आणखी बाकीचे काय, आता एक जोशी, नंतर आठवाडीचे एक होते. बाई होत्या का कुठल्या? बारीकर बाई म्हणून होत्या. आटपाडीचे एक शिक्षक होते, मिलिटरी रिटायर, इंग्रजी विषयाचे, देशपांडे म्हणून. त्यांना इथे स्टाफ मध्ये चिमणा म्हणायचे त्यांना. अशा पद्धतीने रावा जोशी एक होते. असा एकूण स्टाफ होता. क्लार्क एकच होता, सुरा देशपांडे म्हणून. मुलाखत झाली, दुसऱ्या दिवशी ते आलेत. मी त्या वेळेपर्यंत मी 3 दिवस जवळ अन्न काही खाल्लेलं नव्हतं. फक्त ओंजळ भरतं चुरमुरे एकदा घेतले तर ते ओंजळ ओढून थोडे थोडे आपण जपून वापरायचे, पाण्यापिण्यापुरता आधार. इथे तिसऱ्या दिवशी मी आलेलो होतो. आता कुणाला सांगतो आपण, सांगून काय होतं, आणि आपलं पोट काही कुणी पाहत नाही. मग संध्याकाळ झाली. ते म्हटले, आता मुख्याध्यापक नाही आहे, तुम्हाला मुक्काम करावा लागेल. म्हटलं आता काय राहावं.
अशी परिस्थिती आहे. अजून म्हटलं परमेश्वराच्या डोक्यात काय आहे काही कळत नाही म्हटलं. मग संध्याकाळ झाली, ते निघाले आम्ही इथे जेवायला निघाले. इथे गेनभाऊची हॉटेल होती त्यावेळेस, गेनभाऊचे. आलं तर तिथे जेवण घेतली त्यांनी. तुम्ही आधाशासारखं खात होतो, या लोकांचं आटोपलं तरी सुद्धा मी खातच होतो. ती भूक 3 दिवसाची इतकी भूक लागलेली होती, काय करणार. मग नंतर मग त्यावेळेस काही कोणी बोललं नाही मला. नंतर मग सुदाम शेळके त्यांना जरा गमतीचे होते, ते गंमत करायची सवय असायची त्यांना. काय खात होते म्हटलं, एटीडी त्या दिवशी काय उपाशी होते की काय. आता पोटातलं सांगू कोणाला, उपाशी होतो का काय होतं. उपाशी होता तर म्हणतील एवढी परिस्थिती नाजूक, काय उपवास करत होता. 3 दिवसाचा उपवास कोणी करतं का. असे शंका शंका डोक्यातले मनातली ती भीती, काहीच बोललं नाही. नंतर दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापक आलेत, ते हॅटबीट घालायचे, ते गोल टोपी साहेबाचे ब्रिटिशांसारखे आले. नंतर मग मला बसले थोडा वेळ, मला बोलवून घेतलं. कोणीतरी सांगितलं त्यांना की शिक्षकांपैकी बोलवा म्हटलं त्यांना. बोलवल्यानंतर माझ्याकडे त्यांनी पाहिलं. काय झालं तुमचं, एटीडी लिहा, करा सही, नाव सांगा. त्यांनी नाव लिहिलं त्यांच्या हस्ताने आणि माझी सही घेतली. करा म्हटलं सही. म्हटलं सर मी तिकडे नोकरी करतोय सध्या, ते सोडून मला इकडे यायचंय, मला तिकडे राजीनामा द्यावा लागेल. ते म्हटले काय द्यायची गरज नाही, मी पाहिलं काय करायचं, करा सही. त्यांनी माझी सही करून घेतली तिथे. आता मी तर घाबरलोच. मग म्हटलं त्यांनी जर तक्रार केली आपल्याबद्दल तर म्हटलं आपण तर खराब झालो दोन्ही ठिकाणी. तू कसं काय असं माहित नव्हतं ना, अर्धवट नॉलेज कायद्याचं, की 2 ठिकाणचा पगार घेतला तर तो बाग असतो आणि करू शकत नाही मनुष्य. पण अर्धवट नॉलेज असल्या कारणाने गेलो. म्हटले आता तुम्ही जा, सोमवारी या, सोमवारी तिथे शाळेला जा. म्हटलं सोमवारी कसं येईल, मी शाळेला जावं लागेल ना तिथे. म्हटलं तिथे जा, त्यांना राजीनामा लिहून द्या. त्यांनी स्वीकारला ठीक, नाही स्वीकारला तसे निघून या. मग पुढे काय करायचं ते मी पाहतो. अरे म्हटले काम झालं आपलं. सरांचा फुल सपोर्ट भेटला तुम्हाला. सपोर्ट. त्यांनी फार कौतुक केलं माझं. ड्रॉइंग टीचर खेड्यात थांबत नव्हते, कोणी थांबत नाही ड्रॉइंग टीचर. मग त्यांनी फार कौतुक केलं. कुठे बक्षीस दे, कुठे काय उपसंचालकाचे असते सत्कारच कर, कुठे काय कर, फार डोक्यावरती घेतलं त्यांनी मला. पण मी तशी कामं केली त्यांची. असं एकंदरीत या ठिकाणचं हे झालं. पण मला बाकीचे शिक्षक काय करायचे, शिकवताना मला त्यांचा हेवा वाटायचा. ड्रॉइंग टीचर म्हणजे काय, नुसतं ड्रॉइंग दिलं, विषय दिला एखादा की वर्गातून फिरायचं फक्त, कोण कसं काढताय कोण कसं काढताय एवढंच. मुलांना मार्गदर्शन वर्गातून करायचं. मला मुलांना शिकवण्याची आस निर्माण झाली. मला मग ते इच्छा निर्माण व्हायची की शिकवतायत, आपण नुसतंच गप्प बसून असतो. काही दिवस मी पीडीच्या परीक्षेला मी सुरुवात केली. प्री डिग्री कोर्स असायचा त्या. मग मी सुरुवात केली आणि हळूहळू 1-2 फाईटमध्ये मी सुटलो. सुटल्यानंतर माझा मार्ग मोकळा झाला. नंतर मग तोपर्यंत आर्थिक परिस्थिती, डोक्यात काही बाकीचे विचार नसायचे. आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, 2 पैसे प्रपंचाला. 75 साली लग्न झालं होतं माझं. काहीतरी आपण यासाठी केलं पाहिजे असं वाटत होतं. आणि हे वाटतानाच मग माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली फोटोग्राफीची. त्याच्याकडे वळणारच होतो. सुमंत म्हणून होते ते, आपल्या इथे एक शिक्षिका होती, त्यांचे भाऊ फोटोग्राफर होते. ते त्यांच्याकडे मी दुनियातून थोडं जात होतो सुट्टीच्या दिवशी. त्यांच्याकडे फोटोग्राफी शिकलो. ते केमिकल कसे तयार करायचे, डार्क रूम मध्ये काम कसं करायचं, एनलार्जर मध्ये काम कसं करायचं, एनलार्ज कसे करायचे, डेव्हलपिंग कसं, प्रिंटिंग कसं, त्याच्यामध्ये प्रिंटिंग मध्ये पेपर कोणकोणते असतात, फोटोग्राफ घेताना कसं हे करायचं, हे बाकीचं नॉलेज मला होतं. डोळा माझा तयार होता. अचानक जुन्या बाजारात गेलो आणि ध्यानीमनी नसताना तिथे मला एक कॅमेरा दिसला. तर म्हटलं बघावं तरी. तर तो कॅमेरा ॲडॉक्सर होता. ॲडॉक्सर म्हणून बेलोचा कॅमेरा होता. बेलो कॅमेरा म्हणजे फोल्डिंगचा. ते काळे हे असतात ना बेलो, त्या फोल्डिंगचा कॅमेरा होता. पण त्याच्यामध्ये डिस्टन्स टाकायचं, तू किती अंतरावरती उभा आहे, पिक्चर किती अंतरावरती आहे, तेवढ्या अंतरावरती तेवढं अंतर टाकायचं. ते अंतर जर चुकलं तर फोटोग्राफ चुकायचा, आउट ऑफ लागायचा, नाही तर जळते.
अशा पद्धतीने मग मला तो सराव झाला. मी त्या डायरेक्ट अंतर टाकून द्यायचं, तिथून फोटोग्राफ घ्यायचं. एक प्रसंग आहे, माझ्याजवळ कॅमेरे जुने होते, ॲडक्सर होता माझ्याकडे, त्याच्यावरती खूप दिवस काम केलं मी. पण मग दुसरा कॅमेरा जेव्हा घेतला तो नवीन होता माझ्याकडे, ॲशिका 24 म्हणून. तो कॅमेरा घेतल्यानंतर असं वरतून बघायचं होतं, 120चा रोल लागायचा त्याला, नवीन असल्या कारणाने. आणि नेमका दसरा होता. मी गेलो कुठे फोटो काढायला, मल्हारी बोलू नपते असं नाव त्या मुलाचं. त्याचे वडील होते आजारी. तो आला माझ्याकडे. सर म्हटलं, माझे वडील आजारी असतात आणि एखाद्या वेळेस जातील, त्यांचा फोटो काढायचा आहे. बरं म्हटलं. गेलो मी. तो माझ्याकडे काय सायकल होती त्यावेळेस, गाडीवरती सायकलवरती बॅग ठेवली. धक्क्याने ते नवीन कॅमेरा असल्या कारण त्याचा आतला लेन्स जो होता तो गेला पडला. आता आतली काही कळत नाही आपल्याला, एवढं माहिती नाही. फोटो काढलेत त्याचे फोटो काढून झाले. त्याच्याच वरती मग याच्याकडे कानिप खेडकरकडे काढलेत फोटो. नंतर मग म्हटलं आता रोल संपला, कारण 12 फोटो झाल्याशिवाय रोल काढता येत नव्हता. रोल संपला, फोटो पाहतोय तर डेव्हलप झाले चांगले, पण सगळ्यावरती षटकून उमटले. म्हणजे त्या याचा जो आकार होता तेवढा तिथे उमटला. आतला लेन्स पडला होता, त्याच्यात पिक्चर काही ओढलं गेलं नाही. म्हटलं असं काय झालं बाबा, आता काय मर गे. म्हटलं आता महत्वाची का दसऱ्याचे गेलेच जातील, पण त्या मुलाचं काय करायचं. वडिलांचा त्यांचा फोटो 3रा दिवस होता ना. घाबरलो. तेव्हा पाहिलं मी, म्हटलं असं काय होतं. हलवून पाहिला, वाजल्यानंतर मग लक्षात आलं माझ्या की आतमध्ये लेन्स पडलाय. तो लेन्स बसवल्यानंतर कसा तरी धावपळ करत संध्याकाळ गाठली, धावपळ करत करंदी गाठली. बाहेरच पोरांना भीत विचारलं, म्हटलं का रे मल्हारीचे वडील नाही का रे. म्हटलं गाय की सर. म्हटलं मल्हारीचे वडील आहे म्हटल्यानंतर जीवाला भावनेशी खेळ होता. मग त्याच्याकडे गेलो, मल्हारीला म्हटलं अरे असं झालं. मी म्हटलं आहे म्हटलं सर वडील. फोटो काढला. नाही अशा पद्धतीने आयुष्यात आलेला अनुभव वेगळा आला. नंतर मग लग्नाच्या ऑर्डर वगैरे घेतल्या. पिंपळगाव पर्यंत केलं, वाई पर्यंत केलं, वाई सातारा. लग्नाच्या सुद्धा त्यावेळेस तुमचं माझे फुल्ल असायचं. वेगळं पण काय होतं की तुमचं, की जसं हनुमानची छाती पाडून राम सीता दिसायचे, तसे तुमच्या बऱ्याच याच्यामध्ये नवरा मुलीच्या हातात किंवा पत्रावर नवरदेवाचे फोटो काढलं. म्हणजे त्या काळापासून तुम्ही ते नवीन नाविन्यता दाखवलं ना लोकांसाठी. होत्या त्या पदरावरती, त्या हातावरती, कुंकामध्ये. ज्या काही गोष्टी ग्रॅज्युएट झालं. 82 साली ग्रॅज्युएशन झालं माझं. ग्रॅज्युएशन केलं आणि मलाही वाटायचं की आपल्याला हे मिळालं, शिकवायला मिळालं विषय. मग ते LT कुलकर्णी मला विषय दिले, हिंदी विषय दिला, जॉग्राफी दिलं, शिकवत होतो मी. आणि माझं ड्रॉइंग योगायोगाने काय झालं की ते मंत्री लोकांनी, विलासराव देशमुख, त्यानंतर काय पतंगराव कदम, चव्हाण, पतंगराव कदम आणि यांचे आष्टीचे आमदाराचे, त्यांनीच कॉलेजेस काढलेत. BEd कॉलेज. ते BEd कॉलेजचे पेवर्स फुटलेत. 500, 400 मुलं BEd कॉलेजमध्ये ऍडमिशन. म्हटलं चला तर खरंच काय होईल ते बघू. आष्टीला नंबर लागला, 8,000 रुपये भरलेत आणि कसं तरी त्यांच्याकडनं सवलत मिळवली. घरी आलो. 4-8 दिवसामध्ये मग तयारी करून तिथे गेलो. अशा पद्धतीने ते आमचं BEdचं शिक्षण सुरू झालं. सर आता मुख्याध्यापक म्हणून म्हणून पहिली नियुक्ती कुठे झाली? पहिली नियुक्ती माझी लोणीकनला, वाडेगाव आपलं लोणीकनला. लोणीकन नंतर लगेच दुसऱ्या वर्षी वाडेगावला, नगर जिल्हा. 2 वर्ष त्या ठिकाणी केलं. नंतर मग 8.5 वर्ष मांडवगण फाटा. सगळ्यात मोठं गाव, सगळ्यात मोठं गाव, मोठी शाळा. 800 विद्यार्थी होते. मी गेलो 3,500 विद्यार्थी असताना बाहेर. तसं पाहायला गेलं तर सर मग कार्यकर्तीचा सगळ्यात मोठा टप्पा तुम्ही मांडवगण मध्ये, आणि तिथं तुमचं जे कर्तव्य दाखवायचं असेल ते तुम्हाला तिथं दाखवता. मी तिथे लॉन्स वगैरे तयार केली, लॉन केली. मोठं ग्राउंड आहे तिथे 1 एकराच्या पुढे. नंतर मग हळूहळू विद्यार्थी संख्या वाढायला लागली. 125 विद्यार्थी 5वीच्या वर्गामध्ये, 7वी 8वी पर्यंत असे
खूप विद्यार्थी. मग या मुलांना बसवायचं कुठे, तर मग लिंबाच्या झाडाखाली बसवायचं, पावसात सुद्धा बसायचं. पालकांची अपेक्षा असायची किंवा मुलांना शाळेत घेतलंच पाहिजे. आता करायचं काय, मी थोडीशी नाटकं करायचो, घेत नाही करत करत मग शेवटी प्रवेश देणारच, मुलं जाणार कुठे. अहो ही बहुजन समाजाची म्हणजे आपलीच मुलं आहे, शिकणार कुठे ते, शिकणार कुठे. ती नाटकं काही लोकांना पसंत पडत नव्हती, मग ती माझी भांडायला जायची, पण होऊन जाऊ दे म्हटलं. माझ्या पाठीने एक शिकती कार्य करत होती, चाललं कसं तरी ते. मग माणिकराव फराटेंनी तिथे सोसायटी मार्फत इमारत बांधायचं ठरवलं. झालं. मग कांतीलाल बोथराने ते कॉन्टॅक्ट घेतलं त्यांचं, ती इमारत बांधली. 33 खोल्या, 22 खोल्या तिथे काढल्यात. त्या पहिल्या 11 होत्या. रिटायरमेंट तिथंच झाली ना. नाही, तो एक योगायोग आहे. मी ज्यावेळेस रात्रीचं बकऱ्यांच्या जवळ झोपायचो जंगलामध्ये, इथे जसे धनगर बसतात ना रानात, तशा प्रकारे. पण आमच्याकडे ते जाळ्या नसायच्या, तर ते बांबू ठोकून चौकोनी आकाराच्या अशा मोठमोठ्या जाळ्या केलेल्या असायच्या. त्या संध्याकाळी ठोकणे बघा शेळ्या येण्यापूर्वी, आणि नंतर मग शेळ्या त्या मग टाकल्या की त्यांच्या बाजूला झोपायचं. खाली ते ढेकरं फोडायची, अंथरूण करायचं, वळकटी टाकायची आणि झोपायचं. कंदील लावला बस करायचो. कंदील प्रभात कंदील होता. घरी चिमणी असायची, आणि प्रवासात जाताना रात्रीच्या वेळेस कंदील वाऱ्याने त्यावेळेस प्रभात कंदील म्हणजे सगळ्यात भारी. तो मनुष्य श्रीमंत समजला जायचा, तो प्रभातवरती अभ्यास करतो, तो प्रभातवरती अशा प्रकारची समज. सायकल असली एखाद्या दिवस की काय विचारच नका. मी ज्यावेळेस झोपायचो त्यावेळेस मला सकाळ रात्री स्वप्न पडायचे, संकेत मिळायचे मला. असं आकाशामध्ये पहाटे सुस्वागतम चांदण्याने लिहिलेलं मला दिसायचं. म्हटलं हे काय प्रकार आहे, काय लिहिलेलं असतं, काय समजायचं. म्हटलं काही फारसं कळत नव्हतं, अर्थ लागत नव्हता. त्यावेळेस मी संतोषी मातीचंही करायचो. खूप कडक उपवास केले 11वी नंतर, की आपल्या पहिली नोकरी माझी बल्लाळेश्वर, आणि रिटायर जे झालो तर रांजणगाव गणपती चिंतामणीच्या ठिकाणी. 2 टक्काला पण दोन्ही अष्टविनायक, दोन्ही अष्टविनायकाचे ठिकाण. आणि अष्टविनायकाच्या परिसर सोडलाच नाही मी माझ्या आयुष्यात. स्थित्यंतर झाली, पळापळ झाली माझी आयुष्यामध्ये, पण माझ्या मिसेसने यामध्ये मला सहकार्य केलं. म्हणजे जेव्हा इथून सोडून जायचं म्हटलं, ट्रान्सफर झाली माझी, मी 8-8 दिवस तिथे राहायचो, दिवसाआड यायचो. सोमवारी जायचं, मुक्काम करायचा, मंगळवारी संध्याकाळी निघायचं शाळा करून, की बुधवारी सकाळी पुन्हा इथून जायचं शाळेच्या वेळात. असं माझं. सर, आता आपण कौटुंबिक विषयाकडे येऊ. आता तुमच्या गावापासून तुमचे भाऊ किती होते, बहिणी किती होत्या, आणि नंतर मग तुमचं कुटुंब शिक्रापूरला झाल्यानंतर मग तुमची आपत्ती किती, ते आत्ता कुठल्या स्टेजवर आहेत, त्याविषयी थोडं प्रेक्षकांना सांगा. माझे 3 भाऊ आणि 1 बहीण. हा माझा म्हणजे एवढी माझी कुटुंबातली माणसं, या ठिकाणच्या ग्रामस्थांचा लोकांनी मला गावाची सगळी ओळख झाली होती. गावाची ओळख झाली होती. आणि मी कामात पडायचो, शाळा रंगवल्या, शाळा सुद्धा चित्र काढली, प्राथमिक शाळेची तयार केली, दुकानावरची नावं टाकणे, पाठी तमाशाच्या पाट्या रंगवण्यापासून अगदी चासकामांच्या बोर्ड तयार करण्यापर्यंत सगळी कामं केलीत. मी लाज बाळगली नाही, शरम बाळगली नाही, काही नाही. आम्ही सर, मुलं किती तुम्हाला? 3 मुली, 1 मुलगा. पहिली मुलगी कुठे? पहिली मुलगी माझी शिल्पा, ही विमलाबाई गरवार याला असते, शिल्पा रमेश ठाकूर. दुसरी मुलगी उल्का, तिने D.Ed केलं. पहिली ड्रॉइंग टीचर आहे, तिलाही मिस्टर चांगले मिळालेले. 3 नंबरची जी आहे ती BSc आहे. 3 प्रकारच्या 3 आहेत, ATD, D.Ed, BSc. आणि BScचे निकाल 100% आतापर्यंत रेकॉर्ड शशिकांत भाऊच्या शाळेमध्ये ती असते. आणि मुलगा जो आहे तो जज आहे, त्याने शिक्षण LLB म्हटलं. आता याने हुकमाच्या जागेवरती बसावं अशी माझी मनातील इच्छा होती. मी बोललो. ते आता न्यायाधीश आहेत, आणि आता जिथे ट्रेनिंग सेंटर आहे त्यांचं अकॅडमी, ज्युडिशियल लॉ अकॅडमी उत्तनला, त्या मेन ठिकाणी 4 वर्षापासून काम करतायत. यावर्षी 2 अपत्य आहेत, 1 मुलगा आहे, 1 मुलगी आहे. नाव सांगा महाराजांचं. भूषण. नाही, नातवाचं नाव आहे
हिंदवी, नातीचं नाव आहे हिंदवी हं, हं. आणि योगा असा आहे की स्वराज्य. जास्त. बरं सर, आता तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी छान मुलाखत दिली. तुमच्या जीवनाचे चढ उतार आमच्या समोर मांडले, त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि ही छोटीशी मुलाखत संपली अशी जाहीर करतो. अरे धन्यवाद.